जनतेसाठी सदैव तत्पर आम्ही मुरुमकर, आपले शहर आपल्या बातम्या. आषाढी एकादशीचे औचित्य साधून मुरुम येथील शांतिनिकेतन विद्या मंदिराच्या वतीने बालगोपाळांचा पारंपरिक पालखी सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात आयोजित करण्यात आला. टाळ मृदंगाच्या गजरात व विठ्ठल नामाच्या जयघोषात निघालेल्या या पालखी सोहळ्याने शहरातील वातावरण भक्तिरसाने भारावून गेले. अक्कलकोट रोड येथून प्रारंभ झालेली पालखी छत्रपती शिवाजी महाराज चौक, महात्मा बसवेश्वर चौक, अण्णाभाऊ साठे चौक मार्गे हनुमान चौक येथे पोहोचली. पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या चिमुकल्या वारकऱ्यांनी फुगडी, रिंगण तसेच विविध सांस्कृतिक खेळ आणि भक्ती गीतांवर आधारित आकर्षक सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. नागरिकांनीही पालखीचे ठिकठिकाणी उत्स्फूर्त स्वागत करत विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात कौतुक केले. कार्यक्रमाच्या समारोपावेळी संस्थापक अध्यक्ष शरणप्पा मुत्कन्ना व त्यांच्या पत्नी तसेच शाळेच्या सचिवा सुषमा मुत्कन्ना यांच्या हस्ते सामूहिक आरती करण्यात आली. त्यानंतर बालगोपाळांच्या उत्साही उपस्थितीत पालखी सोहळ्याची भक्तिमय वातावरणात सांगता झाली. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेचे मुख्याध्यापक ए.जी. बागवान यांच्यासह शिक्षक मनोज बोंदर, शिक्षिका एन.के. जाधव, स्वाती महामुनी, रुपाली मुगळे, मेघा भोसले, आराध्या तडकले, मनीषा निंबर्गे, कृष्णाई चव्हाण, शुभांगी साखरे, काजल कांबळे, प्रज्ञा कांबळे, पूजा राठोड, प्रतीक्षा गायकवाड, गोकर्णा चव्हाण, मयुरी गायकवाड आणि सविता भालेराव यांनी मोठ्या प्रमाणात परिश्रम घेतले. बालगोपाळांची काढण्यात आलेली ही आषाढी एकादशीच्या निमित्ताने आयोजित या पालखी सोहळ्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये वारकरी परंपरा, भक्तिभाव, संस्कार आणि सामाजिक एकात्मतेचे महत्व रुजविण्याचा स्तुत्य प्रयत्न उपक्रम करण्यात आला. मुरुम शहर व परिसरातील सर्वच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आम्ही मुरुमकर युट्यूब न्यूज पोर्टल व फेसबुक पेजला सबस्क्राईब करून फॉलो करून लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.